आदरणीय मंच, सन्माननीय सदन आणि इथं उपस्थित असलेले सर्व उद्योजक. इन्कम टॅक्समध्ये उद्योजक हा वर्ड जो आहे तो खूप मोठा आहे. उद्योजक म्हणजे जो व्यवसाय करणारा व्यक्ती. आपण सर्व व्यावसायिक आहात. आत्ताच सरांनी तुम्हाला GSTबद्दल सांगितलं, तुमचं इन्शुरन्सबद्दलचं झालं, तुमचं मेडिक्लेमबद्दलचंही विचारलं, त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस करता लागणारे लोन्सबद्दलही झालं. आता विषय राहिला इन्कम टॅक्स म्हणजे आयकर. आयकर हा कायदा 1961 साली अंमलात आला. ॲक्च्युअलमध्ये तो कायदा 1861 साली म्हणजे जेव्हा आपले विदेशी लोक जेव्हा आपल्यावर राज्य करायचे त्यांच्यापासूनच तो कायदा होता. वेळोवेळी नंतर चेंजेस होत गेले आणि स्वातंत्र्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर काही बदल झाले आणि अजूनही बदल चालू आहेत. आयकर कायदा हा पहिले खूप सहज वाटत होता. दाखल केलं नाही केलं कोणी विचारत नाही अशी काही लोकांच्या मनामध्ये भ्रमती होती. प्रत्येक वेळेस आपल्याला भीती वाटते का इन्कम टॅक्सचं काही आपल्याला कोणी विचारेल का. गाडी घेतानासुद्धा आपल्याला वाटतं का इन्कम टॅक्सचं काय करायचं. घर घेताना वाटतं इन्कम टॅक्सचं काय करायचं. लोन घेण्यासाठी गेले का इन्कम टॅक्सवाले विचारतात, बँकवाले विचारतात तुम्ही इन्कम टॅक्सचे रिटर्न भरलेले आहात का. अजून तुम्हाला कोणत्याही गोष्टी करता KYC डॉक्युमेंट करता तुमचं एक डॉक्युमेंट जो आहे तो कंपल्सरी असतो, तो म्हणजे पॅन, ज्याला आपण परमनंट अकाउंट नंबर असं म्हणतो, जो अल्फान्यूमेरिकल आहे, जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला इश्यू करतो. आता इन्कम टॅक्स आपण भरतो, मी हे घरीच धरतो, हे सर्वजण इन्कम टॅक्स भरतात. म्हणजे मला असं वाटतं की सर्वजण भरत असावे. GST नाही घेतलं तरी चालेल पण इन्कम टॅक्स भरतात, हे कन्फर्म आहे. इन्कम टॅक्स भरतात म्हणजे तुम्हाला हे तर माहिती का इन्कममध्ये दाखवायचं काय असतं आणि खर्च काय करायचा असतो हा विषय तुमच्याकडे माहिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी खोलवर जात नाही की बाबा इन्कम कसं वाढवायचं आणि इन्कम कसं कमी करायचं. आता पुढची गोष्ट, इन्कम टॅक्समध्ये विविध प्रकारचे सोर्स असतात. सोर्स म्हणजे जिथून इन्कम उत्पन्न होतो. त्या इन्कम सोर्समध्ये सर्वात पहिलं इन्कम असतं सॅलरी, जे तुम्ही पगार. आता याच्यामध्ये उद्योजक आहात म्हणून मी तुम्हाला पगाराबद्दल जास्त सांगणार नाही, पण तुम्ही लोकांना पगार देतात तर त्यांना त्यांच्याकरता. त्याच्यानंतर दुसरं आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय. तुम्ही घर जमीन हे जे भाड्याने देतात त्याचं भाडं तुम्हाला येतं आणि ते भाडं आल्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सही ॲप्लिकेबल झालं. त्याच्या पुढचं आहे कॅपिटल गेन. इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. त्याच्या पुढचा विषय इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन म्हणजे तुम्ही जो व्यवहार करतात त्याचा लेखाजोखा, त्याचा ताळेबंद, त्याचा नफा-तोटा पत्रक तयार करून त्याच्यातून जो प्रॉफिट निर्माण झाला तो प्रॉफिटवर भरायचा टॅक्स, तो झाला नफा-तोटा पत्रक. त्याच्यावर तुम्हाला ते टॅक्स भरावा लागतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम आहेत. वेगवेगळ्या स्कीमांतर्गत तुम्ही ते टॅक्स भरत असाल. कोणी 44AD मध्ये भरतं, कोणी 44ADA मध्ये भरतं, कोणी 44AE मध्ये भरतं. भरपूर काही त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत. असे 298 सेक्शन इन्कम टॅक्समध्ये आहेत. भरपूर फरक आहे. त्याच्यामध्ये काही पेनल्टीचे आहेत, काही अजून दंडात्मक कारवाईचे आहेत, काही अजून भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला आहेत. तर ते सेक्शन भरपूर आहेत आणि 598 रूल्स आहेत की हे इन्कम टॅक्स कसा वापरायचा आणि कुठं कुठं वापरायला पाहिजे. त्याच्या पुढचा प्रश्न, त्याचा पुढचा सोर्स येतो कॅपिटल गेन. आता काय झालं आहे, करोनानंतर डीमॅट अकाउंट किती जणांनी उघडलेत शेअर मार्केटमध्ये. 1 2 3 फक्त 3 जणांनी. बाकी कोणाचे डीमॅट अकाउंट नाही आहेत. बरं, एक 5-6 जण दिसत आहेत मला हात वर केलेले. डीमॅट अकाउंट ओपन केलं तुम्ही, ऑनलाईन सर्व गोष्टी झाल्यात. करोना काळानंतर याच्यामध्ये भरपूर काही ट्रान्झॅक्शन वाढलेत. तसं सेबीनी पण त्याच्याबद्दल सांगितलं का बाबा इंडियामध्ये सर्वात जास्त डीमॅट अकाउंट करोनानंतर उघडलेत. म्हणजे असं झालं आहे का करोनानंतर सर्वांना वेळ भेटला, काम करायची गरजच भासली नाही. फक्त डीमॅटमध्ये जायचं, पैसे टाकायचे, शेअर घ्यायचे, विकायचे आणि प्रॉफिट घ्यायचा. फक्त एवढंच काम राहिलं.
आणि एवढी संख्या वाढली आणि त्याचा परिणाम 2021-22 या वर्षामध्ये लक्षात आला, जेव्हा करोना संपत आला होता, म्हणजे सेकंड फेज करोनाची सुरू झाली होती. त्यावेळेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी AIS आणि TIS हे 2 स्टेटमेंट सुरू केलेत. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी अशा होत्या का जेव्हा तुम्ही रिटर्न दाखल करायला जायचे ते तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला CNना दाखवायचेच नाही, पण त्या AIS आणि TISवर ते डिस्क्लोज व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं का मिस्टर X होते ते आत्तापर्यंत म्हणत होते माझ्याकडे इन्कमच नाही आणि इन्कम नाही म्हणून मला टॅक्स लागत नाही, तर मी रिटर्न का दाखल करावा. जेव्हा त्या स्टेटमेंटवर बघितलं आम्ही तर त्यांचे डीमॅटमधून अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन दिसत होते, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कॅश भरलेली दिसत होती, त्यांचे वेगवेगळे 10 बँक अकाउंट आम्हाला दिसायला लागले. तो म्हणायचा माझं एकच बँक अकाउंट आहे, तिथं 10 बँक अकाउंट दिसायला लागलेत. जेव्हा त्यांना हे प्रश्न आम्ही विचारतो आणि विचारायला सुरुवात केली तेव्हा मग तो एक गोष्टी आम्हाला सुरुवात सांगतो. नहीं सर हमने तो क्या कोरोना के टाइम में अकाउंट खोल लिया था डीमैट का, उसमें हमने ट्रेडिंग कर लिया, ट्रेडिंग में प्रॉफिट हो गया तो उसका टैक्स कौन भरेगा. अब टैक्स नहीं भरोगे तो इनकम टैक्स से नोटिस आएगा तो उसका कंप्लायन्स करना गिरेगा. ये एक साहजिक गोष्ट होती. आता त्याचं कारण हे का दिसलं, तुम्ही पॅन नंबर दिलेत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पॅन नंबर देतात, बँक अकाउंट ओपन केलं तिथं पॅन नंबर देतात, कारण का KYC डॉक्युमेंट अपडेट करावे लागतात बँकला. तुम्ही पॉलिसी घ्या, LICची पॉलिसी घ्या, तिथे पॅन नंबर मागतात, KYC अपडेट पाहिजे. तुम्ही म्युच्युअल फंड घ्या, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला KYC डॉक्युमेंट पाहिजेच. तुम्ही घर घ्या, रजिस्ट्री करताना सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड मागवले जातात. तुम्ही गाडी घ्या, गाडी करताही KYC डॉक्युमेंट लागतात. म्हणजे असं कोणताच तुमचा राहिला नाही का ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर हा दिल्याशिवाय तुमचे डॉक्युमेंट पूर्ण होतात. जेव्हा पॅन नंबर तुम्ही देतात त्या पॅन नंबरवर तुमचे सर्व व्यवहार रेकॉर्ड होतात आणि ते व्यवहार तुम्ही जेव्हा तुमचं आर्थिक वर्ष संपतं, ज्यावेळेस तुम्ही ज्या ड्यू डेट असतात जसं 31 जुलै आणि 30 सप्टेंबर, त्यावेळेस तुम्हाला ते रिटर्न्स दाखल करावे लागतात आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्लोज करावे लागतात. याच्यामध्ये सर्वात म्हणजे जे मुख्य काय असतात, 30 लाखाच्या वरची प्रॉपर्टी, 2 लाखाच्या वरचं क्रेडिट कार्डचं खर्च, तुम्ही गाडी घेतली असेल 20 लाखाच्या वरची तर त्याचं डिस्क्लोजन, त्याच्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचं डिस्क्लोजन, हे भरपूर काही डिस्क्लोजर गव्हर्नमेंटनी फॉर्ममध्ये आणून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवावे लागतातच, जे तुम्ही सहजासहजी आम्हाला सांगत नाही. जेव्हा हे कुठंतरी सापडतं, जेव्हा आम्ही विचारतो, बँकेतून कुठंतरी व्यवहार झालेला असतो, एंट्र्या कुठंतरी दिसतात, तेव्हा ते समोर येतात. आता माझ्या याच्यामध्ये तुम्हाला म्हणणं एकच आहे का जेव्हा तुम्ही तुमची रिटर्न्स दाखल करतात, रिटर्न दाखल करताना तुम्ही ह्या सर्व गोष्टींची निष्कर्षाने म्हणजे काळजीपूर्वक बघा का आपण काय केलेलं आहे. कारण का तुम्ही म्हणत असाल का जे एक याच्यामध्ये सांगायचं का मांजर जे डोळे मिटून दूध पिते तशातला हा प्रकार आहे. आपल्याला वाटतं आपलं कोणीच काही बघत नाही आहे, आपल्याला 5 वर्ष झाली इन्कम टॅक्सची नोटीस आली नाही म्हणजे आपलं सर्व ओके, तसं काही नाही. जे रेड पडतात तसं छत्रपती संभाजीनगर आता भरपूर काही रेडमुळे भरपूर नावाजलेलं आहे. चांगल्या रेड्स पडल्या, कन्स्ट्रक्शनवाल्यांवर पडल्या, केटरिंगवाल्यावर पण पडल्या, मंडप डेकोरेशनवाल्यावर पण पडल्या, भरपूर ठिकाणी रेड पडलेल्या आहेत. सोनाराच्या वर तर चालूच असते बिचाऱ्यांवर, वर्षातून एकदा दोनदा तर त्यांच्यावर असतातच, काही प्रॉब्लेम नाही आहे. कपडेवाल्यांवर असतातच. हे का होतात, रेड का पडतात? रेड पडण्याचं कारण हाच असतो की गव्हर्नमेंटकडं तुमच्यापेक्षा तुमचा डाटा जास्त गव्हर्नमेंटकडं आहे, जे तुम्हालाही माहीत नाही की तुम्ही काय करतात. हे सर्व बेसिस आहे तुमचं पॅन, आधार. जेव्हा जेव्हा तुम्ही पॅन यूज कराल तेव्हा तेव्हा तुमच्या सर्व गोष्टी, सर्व बाबी रेकॉर्ड होतात. तुम्ही बँक अकाउंटमध्ये पॅन दिलं तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटला किती व्याज आहे हे सुद्धा आम्हाला माहिती असतं. जे तुम्ही सांगा बँक स्टेटमेंट द्या किंवा नको द्या, त्या इवन तुम्हाला काही क्लेम्स आले असतील, मेडिक्लेम्स आले असतील किंवा काचे रिटर्न्स आले असतील, ते सुद्धा इन्फॉर्मेशन त्याच्यावर असतात. आणि नंतर 2023 नंतर आता तुम्ही जे परचेसेस करतात
आता केटरिंगवाले आहात, तुम्ही किराणा दुकानचे परचेसेस करतात, भाजीपाल्याचे परचेसेस करतात, त्याच्यानंतर तेल, म्हणजे भरपूर काही गोष्टी तुम्हाला वापरतात ज्यांचे GST नंबर असतात, ते सुद्धा AISवर डिक्लेअर होतात. AISवर सर्व दिसतं की तुम्ही कोणत्या दुकानदाराकडून किती रुपयाचा वर्षभरामध्ये माल खरेदी केलेला आहे. म्हणून तुम्ही हे सांगूच शकत नाही का माझा धंदा जो आहे यावर्षी झालाच नाही आणि मला माहीतच नाही, कारण का ह्या इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असतात. आणि त्या अनुषंगाने समजा उलटं कॅल्क्युलेशनही आपण करण्याचा प्रयत्न केला का बाबा माझं 10 लाखाचं खरेदी झाली आणि मी उलटं कॅल्क्युलेशन केलं तर माझा प्रॉफिट किती, कारण का 10 लाखाची खरेदी केली तर तुम्ही कमीत कमी 15 लाखाचा सेल केला, तेव्हाच तुमचं 10 लाखाचं खरेदी झाली. घरी आणून तर ठेवलं नाही सर्व मटेरियल, ते कुठं ना कुठं तरी वापरलं, कोणा ना कोणाच्या कामामध्ये वापरलं गेलं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट झाला. इन्कम टॅक्सवाल्याला हे माहीत नाही का तुम्हाला खर्च किती झाला आणि कायला, त्याला माहिती 10 लाखाचं परचेस केलं, 15 लाखाचा सेल झाला, बाकीचा टॅक्स आम्हाला द्या. टॅक्स वाचवताना मग खर्च तुम्ही दाखवा, काय दाखवायचं ते, तो पुढचा विषय. आता या अनुषंगाने पुढचं चालून जसे जसे रिटर्न्स झालेत, भरपूर काही गोष्टी झाल्यात, स्लॅब चेंज होत चाललेत. आत्ता लेटेस्टच्या बजेटमध्ये 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स लागत नाही म्हणून सर्व लोक आनंदित झाले का बाबा 12 लाख रुपयापर्यंत आता टॅक्स भरायचंच नाही आपल्याला, आता रिटर्न भरण्याची गरजच नाही. पण काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन फुलफिल केल्यानंतर तुम्हाला 12 लाख रुपयाची तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. असं नाही का तुम्ही 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स नाही भरला तरी तुम्ही रिटर्न नाही दाखल केलं तरी तुम्हाला चालेल. रिटर्न हे दाखल करणं गरजेचं आहे. ज्यांचं 2.5 लाख रुपये उत्पन्न आहे वर्षाला, 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांना कंपल्सरी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचं आहे. त्याला कुठंही मुभा नाही किंवा त्याला हे नाही. ते 2.5 लाख हे सर्व स्त्रोत मिळून, म्हणजे सर्व उत्पन्नाचे जे 5 हेड मी तुम्हाला सांगितले ते 5ही हेड मिळून ते 2.5 लाख आहेत. असं नाही का एकच हेड आहेत आणि दुसऱ्या हेडमध्ये नाही आहे. त्याच्या पुढे भरपूर काही गोष्टी आहेत इन्कम टॅक्समध्ये. ऑडिट आहेत, नॉन ऑडिट केसेस आहेत. ऑडिट कितीवर करायचं, ज्यांचं टर्नओव्हर आहे 1 कोटीच्या वर ते व्हॉलेंटरी ऑडिट करू शकतात, 2 कोटीच्या वर कंपल्सरी ऑडिट आहे, 1 कोटीच्या आता लिमिट परत वाढली ऑडिटची. त्याच्यानंतर तुम्हाला 1 कोटीच्या खाली असेल तर तुम्ही त्याच्यावर किती % प्रॉफिट डिक्लेअर करायचा हे पण तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही 8%, 6% ॲज द केस मे बी प्रॉफिट डिक्लेअर करून तुमचे IT रिटर्न्स भरू शकतात. आता IT रिटर्न भरण्याने फायदा काय, बाबा वर्षाला फक्त CAची फीसच द्यायची, बाकी काय दुसरं काय काम होतच नाही IT रिटर्नने. IT रिटर्न जेव्हा तुम्ही भरतात तर तुमचं वर्षभराचं ताळेबंद, तुमचा व्यवसायाची प्रगती, तुमची व्यवसायाची वाटचाल हे तुम्हाला त्या स्टेटमेंटमधून लक्षात येते का बाबा तुम्ही खरीच कमवलं आहे का फक्त पेपरवर दाखवण्याकरता फिगर उभे केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं चालल्यानंतर ते IT रिटर्न्स दाखल केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा तुम्ही जातात लोन घेण्याकरता, मग त्या कोणत्याही स्कीम थ्रू तुम्ही रोटेट होत असाल त्यावेळेस तुम्हाला IT रिटर्न्स देणं हे कंपल्सरी आहे. आणि ते मागील 3 वर्षाचे IT रिटर्न घेतल्याशिवाय ते लोन करत नाहीत बँकमध्ये. म्हणजे तुम्ही हे सांगूच नका की बाबा माझं लोन झालं नाही, कारण एकच आहे, मागच्या 3 वर्षाचे तुम्हाला IT रिटर्न्स पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचं फायदा, तुम्ही टेंडर भरतात, त्याच्यानंतर टेंडर भरल्यानंतर तुम्हाला कुठं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल, कंपनीमध्ये तुम्हाला एखादी ऑर्डर घ्यायची असेल, एखादी कंपनी आहे त्यांना जेवायचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे, तुम्हाला बोलवलं तरी ते सुद्धा तुम्हाला इन्कम टॅक्सचं IT रिटर्न्स मागू शकतात. टेंडरवाले तर कंपल्सरी मागतातच, 3 वर्षाचं IT रिटर्न द्यायचं आहे त्यांना तुमचं टर्नओव्हर सर्टिफिकेट द्यावं लागतं, त्यांना तुमचं नेटवर्क सर्टिफिकेट द्यावं लागतं, त्यांना तुमचे मागच्या 3 वर्षाचे किती रुपयाचं तुमचं झालेलं आहे टर्नओव्हर तो सुद्धा द्यावा लागतो. हे प्रत्येक ठिकाणी हे इन्कम टॅक्सचे रिटर्न तुम्हाला लागतात, त्याच्यामुळं रिटर्न दाखल करावं. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सच्या नंतर पुढचं आपली आपली सामाजिक बांधिलकी म्हणून एक आपला आहे का बाबा आपल्याला इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करायचं, कारण का त्याच्यामुळे आपण 5 ट्रिलियनपासून 3 ट्रिलियन इकॉनॉमीजवर जाणार आहोत.
त्याच्यामध्ये देशाला हातभार लावण्यासाठी पण हा इन्कम टॅक्स रिटर्न काउंट होतो. त्याच्या रिटर्न दाखल केल्यावर हे जे फायदे आहेत ते तर आहेतच, त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर काही त्याचे फायदे असतात. काही जणं मध्ये विचारतात का बाबा ते इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केल्यानंतर मध्ये एक व्हॉट्सअपवर खूप मेसेज फिरायचे का बाबा एक 10 लाख रुपयाची तुम्हाला इन्शुरन्स भेटतो म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलं तर तशातली काही गोष्ट नाही आहे. तसं काही गव्हर्नमेंटकडून नाही आहे का तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतात म्हणून तुम्हाला 10 लाखाचा इन्शुरन्स आहे म्हणून. म्हणजे हे तुम्ही सर्वजणं लक्षात ठेवा. व्हॉट्सअपवर भरपूर फिरतात ते मेसेजेस, प्रत्येक 6-7 महिन्यानंतर परत एकदा फिरतात. आता सुरू होऊन जातील मे महिन्यानंतर. इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करा तर तुम्हाला 10 लाख रुपयाचं गव्हर्नमेंट कव्हरेज देतो. तर कव्हरेज असा काही प्रकार नाही. गव्हर्नमेंट जे आहेत ते बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्येच देतात.